ध्यानमूलं गुरुमूर्ति पूजामूलं गुरुपदं मंत्रमूलं गुरुवाक्यं मोक्षमूलं गुरुकृपा ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदि साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुदेवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। विठ्ठल विठ्ठल पांडुरंगा करो प्रथम नमः पांडुरंगा करो प्रथम नमः पांडुरंगा करो प्रथम नमः पांडुरंगा करो प्रथम नमः ओ सरे चरण संत देया ओ सरे चरण संत देया ओ सरे चरण संत देया चक्रवादाने कथेचा विस्तार चक्रवादाने कथेचा विस्तार चक्रवादाने कथेचा विस्तार बाबा गुरु दास तुआ माझी वाणी तुझे वरणे गुणे राम माझी वाणी वरणे गुणे राम माझी वाणी तुझे वरणे गुणे माझी वाणी तुझे वरणे गुणे ऐसे दे प्रेम काही कळा ऐसे दे प्रेम काही माझे वाणी वरणे गुण राम माझे वाणी वरणे गुण राम ऐसे दे प्रेम काही ऐसे दे काही कळा माझे वाणी वरणे गुण राम माझे वाणी तुझे वरणे गुण सर्वांगटी वसे तो आत्मप्रकाशे प्रत्यक्ष आम्हा दिसे गुरुकृपा विराले ते ध्येय ध्यान गेले मनी मनाची उन्मनी एक झाली ठेला अहम भाव सर्व दिसे देव निसंदेह भव नाही आम्हा विराले ते ध्येय ध्यान गेले मनी मनाची उन्मनी एक झाली निवृत्ती साधन गयनी प्रसाद निवृत्ती साधन गणी प्रसाद सर्व हा गोविंद सांगतसे विराले ते ध्येय ध्यान गेले मनी मनाची उन्मनी एक झाली विठ्ठल विठ्ठल प्रस्तुत प्राप्त कीर्तन रूपी सेवेसाठी गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने घेतलेला अभंग माऊलींचे ज्येष्ठ बंधू आणि गुरु निवृत्तीनाथ यांचा चार चरणांचा सकल संत गाथेतील हा अभंग। अभंगाचा सरळ अर्थ असा आहे देव इकड तिकडे कुठं नसून आपल्या देहामध्ये आहे परंतु देहामध्ये असलेला देव आपल्याला का कळत नाही आणि तो कळण्यासाठी निवृत्तीनाथांनी माऊलींकडून काय करून घेतलं। सरळ सरळ अभंग आहे देहामध्ये जो देव दाखवतो त्या सद्गुरूचं महात्म्य या अभंगातून वर्णन केलंय। देहामध्ये असणारा देव आपल्याला का दिसत नाही। अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये माऊलींनी निवृत्तीनाथांनी वर्णन करताना सुरुवात केली सर्वांच्या घटामध्ये म्हणजे सगळ्यांच्या देहामध्ये। हरिपाठामध्ये एक अभंग आहे हा सर्वघटी रामा देहा देही येता सर्वघटी रामा देहा देही सर्वघटी रामा देहा देही सर्वघटी रामा देहा देही रामा देहा
देहा देही एक सर्व घटी राम देहा देही सर्व घटी राम देहा देही सर्व घटी राम देहा देही सूर्यप्रकाशक सहस्र रश्मी सूर्यप्रकाशक सहस्र रश्मी सूर्यप्रकाश सहस्र रश्मी हरी मुखे माना हरी मुखे माना हरी मुखे माना हरी मुखे माना सूर्य प्रकाश सूर्य प्रकाश हरे मुखे मना हरे मुखे मना हरे मुखे हरे मुखे मना हरे मुखे मना हरे मुखे मना. सूर्याचे हजारो किरण निघतात आणि किरण या पृथ्वीवर पडतात. तसं त्या भगवंताचं अंश म्हणून आत्मस्वरूपाने मी प्रत्येकाच्या काय आहे शरीरामध्ये विराजमान आहे. परंतु शरीरामध्ये विराजमान असलेला हा परमात्मा सहजासहजी आपल्याला का दिसत नाही. पहिली गोष्ट तर त्याला चर्मचक्षुंनी पाहता येणार नाही. म्हणजे तो काय आहे गूढ आहे गुप्त आहे. हे सर्वस्वामुचे गुढ अर्जुनाला उघड दिलं का गुढ दिलं. हा हे सर्वस्व आमुचे गुढ हा तुझ दाबिले उघड आता इंद्रिया देऊनी कवाड हृदयी भोगी. काय सांगितलं भगवंताने सांगितलं हे अर्जुना माझ्या जवळचा सगळ्यात गुह्यातला गुह्य ठेवा मी तुला देतोय. आता तू मात्र काय कर इंद्रियांची कवड लावून घे आणि मग मात्र आतमध्ये भोग. याचा अर्थ काय परमात्मा गुढ आहे. ज्ञानदेवा ज्ञान गुढ गम्य निवृत्तीने दिदले माझे हाती निवृत्तीने दिदले माझे हात निवृत्तीने दिदले माझे हात ज्ञानदेवाला धले निवृत्तीने दिदले माझ्या हाती. मौली सांगतात की निवृत्तीनाथांनी जे त्यांच्या जवळचा गुढ ठेवा होता भगवंताचा तो मला देवा. गौप्य हे की नाही गुप्तता आधीच जन उद्धट त्यात करू नये गुह्य प्रकट मोडतील भक्तीच्या वाटा संत जन कोपतील. संतांचा कोप होऊ नये म्हणून त्याला काय केलेलं आहे सगळ्यांना तर मिळालं पाहिजे है की नाही सगळ्यांना मिळालं पाहिजे. परंतु त्याला एक मर्यादा ठेवली की जेणेकरून तहानलेल्याला पाणी भुकेलेलं अन्न असं मिळावं. ज्याला भूक लागली आहे की नाही त्याला हे मिळावं म्हणून त्याच्या गोह्यता भगवंतानी पाळलेली आहे. पहिली गोष्ट ते गुढ आहे. दुसरी गोष्ट परमार्थामधले आपण आंधळे आहोत. कोण साधकांबद्दल नाही बोलत आहे. जी मंडळी ज्याला आपण मुमुक्ष म्हणतो किंवा बद्ध म्हणतो बद्ध घ्या त्याला बद्ध अवस्थेमध्ये जीव त्याला पाहायला त्याच्याकडे दृष्टी नाही. हा तुकाराम महाराज म्हणतात अरे कसे आंधळे हे लोक आहेत. हा विसरून गेले खऱ्या देवा विसरून गेले खऱ्या देवा विसरून गेले खऱ्या तुका म्हणे कैसे आंधळे हे तुका म्हणे कैसे आंधळे हे तुका म्हणे कैसे आंधळे कैसे आंधळे हे विसरून गेले खऱ्या देवा विसरून गेले खऱ्या देवा विसरून गेले खऱ्या देवा. याचा अर्थ आंधळे जन म्हणजे काय परमार्थाच्या कळण्या बाबतीत यांना अनभिज्ञता आहे. अजून हे तिथपर्यंत पोहोचलेले नाहीत. आणि संत मंडळी तुम्हाला काय करण्याचा प्रयत्न करतात दृष्टी देण्याचा प्रयत्न करतात. अंधाशी दीप खराशी चंदन सर्पाशी दुग्धपान करू नये. आंधळ्याला दिवा दाखवला उपयोग आहे उपयोग आहे का दिसल त्याला
ते मूळच आंधळ आहे. आंधळ्याला जर तुम्ही देवा दाखायला निघले तर त्याला दिसणार का? याचा अर्थ प्रकाश महाराज आहे कुठे कुठे हा काय लागेल दिसायला? प्रकाश लागेल. प्रकाश महाराज लागेल. दिसण्यासाठी पहिले तर डोळे लागतील. त्या डोळ्यात दृष्टी लागन. दृष्टीबरोबर प्रकाश लागन, आहे की नाही? आणि ज्याला पाहायचं ती वस्तू बी लागन की नाही? आंधळ्याला मुळातच माऊली म्हणतात, जात्यांधा लागे पिसे, जात्यांधा लागे पिसे तुझे शहाणपण तैसे दिसत असे का? अर्जुनाला म्हणतात. अर्जुन काय समजतो स्वतःला? मला कळतंय. ए देवा तू काही सांगू नको, तू जेवढा दिसतोस तेवढाच आहे, मला सगळा कळलेला आहे. तू कोण म्हणतं? अर्जुन. आणि अर्जुनाला भगवंत काय म्हणतो? अरे अर्जुना वेडा झालास म्हणे तू जेवढा मला समजतोस मी त्याच्या पलीकडे आहे. काय म्हटलं? जात्यांधा लागे पिसे, म्हणजे एखादं आंधळ जसं असावं जन्मतः आणि त्यात त्याला वेड लागलं. काय म्हटलं? जात्यांधा लागे पिसे ते सैरा धावे जैसे, मग ते जसं येड्यासारखं इकडे तिकडे पळत राहतं तसं तुझं शहाणपण आहे म्हणे. कुणाला म्हटलं? अर्जुनाला. तू स्वतःला जे शहाणं समजतो त्या येड्यात आणि तुझ्यात काही फरक नाही, कारण तू अजून मला काय केलेलं नाही, ओळखलेलं नाही. भगवंताने म्हटलं का तू ओळखलेलं नाही. तसं आम्ही जवळ भगवंताला ओळखून घेत नाही तोपर्यंत आपला परमार्थ चाललेला कसा आहे? आंधळेपणे चाललेला परमार्थ आहे. आंधळाशी जन अवघ्याची आंधळे, त्याला कोणी डोळस दिसतं का? बर एक वेळ आंधळ असलं, ते मोतीबिंदूने झालेलं असलं तर ती गोष्ट वेगळी. मोतीबिंदून जर आंधळ झालेलं असलं तर त्याला काय करता येईल? आंधळ्या दृष्टी देतो त्याचे नाम मी उच्चारी, आंधळ्या दृष्टी देतो त्याचे नाम मी उच्चारी, आंधळ्या दृष्टी देतो त्याचे नाव मी उच्चारी, आंधळ्या दृष्टी देतो त्याचे नाव मी धर्म जागोस देवाचा तो बापर उपकारी, आंधळ्या दृष्टी देतो त्याचे नाव धर्म जागोस देवाचा बापर उपकारी, आंधळ्या दृष्टी देतो त्याचे नाव उच्चारी, उलट म्हणल्याने गोंधळ झाला आणि उलट केल्याने परमार्थ सुधारतो बर का. हा उलट केल्याने त्याची अंगे झाले हरी रूप, त्याचे अंगे झाले हरी रूप, त्याचे अंगे झाले हरी रूप, हरी रूप धानी जन्म घेणे लागे. वासनेच्या संगे त्याचे झाले अंगे हरी रूप, त्याचे झाले अंगे हरी रूप, त्याचे झाले जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, त्याचे झाले अंगे हरी रूप, त्याचे झाले अंगे हरी रूप, त्याचे झाले अंगे हरी रूप. ज्या वासनेमुळे जन्म घ्यावा लागतो तीच जर हरिमय झाली तर मग मात्र त्याला भगवत प्राप्ती होते आणि ती वासना जन्माला घालत नाही. हलका इको राहू दे भोयाला, म्हणजे मला सोपं दिन बोला. हॅलो हॅलो हा. ज्या वासनेच्या साह्याने आपल्याला जन्म घ्यावा लागतो ती जर भगवतमय झाली तर नक्कीच मात्र आपल्याला काय होतं? सहज परमात्म्याची प्राप्ती होते. परंतु मुळात आपण आंधळे असल्यामुळं परमार्थामध्ये आपल्याला तो भगवंत सहजासहजी दिसून येत नाही. माऊली म्हणतात जसं एखादं गरुड असावं, ते गरुड मस्त बलशाली आहे, पंख खूप मोठे आहेत, ते ताकदवर आहे, परंतु त्याला डोळे नाही. आंधळ्या गरुडाशी पंख हाती ते तेने कवन्या उपयोगा जाती, तैसे सत्कर्माचे हे ठाती ज्ञाने विन. ज्ञान जर नसल तर एखादं भलं मोठं गरुड जरी असलं तरी ते जर आंधळ असेल तर त्या ज्ञानाअभावी
त्याला काय होत नाही, परमार्थाची प्राप्ती होत नाही. तसं परमार्थामध्ये स्वतःला गरुड समजणारी भरपूर मंडळी आहे. हा, भराऱ्या खूप मोठमोठ्या असतात, परंतु दृष्टीहीन प्रवास असतो, त्या प्रवासाला काही अर्थ नाही. आणि एखाद्या ज्ञानाची गोष्ट करायला लागलं की ते म्हणते तसलं कुठं काही असतं का? ते काय म्हणते, तसलं कुठं काही असतं का? माऊली त्याला काय म्हणतात माहिती का? त्याला करंटा शब्द वापरला माऊलीने. काय काय अभंग आहे हरिपाठात? कृष्ण पैठा कैसे होय राम कृष्ण कैसे होय राम कृष्ण पैठा जय हो ऐसा होय राम कृष्ण पैठा उपजोनी करंडाने राम कृष्ण पैठा कैसे होय राम कृष्ण पैठा उपजोनी करंटा नेने अद्वैत वाटा. जर त्याला अद्वैताची वाटच कळली नाही तर त्याला काय म्हटलंय, कळून सुद्धा काय म्हटलंय, करंटा अभागी त्याला आपण म्हणतो. कळून पण अभागी असणारी पण भरपूर मंडळी परमार्थामध्ये आहे. मला कळूनच घ्यायचं नाही. एक वेळ आंधळा असलेला बरा धृतराष्ट्र त्याला नव्हतं दाखवित का? भगवंत जे स्वरूप दर्शन अर्जुनाला दाखवत होता तीच स्थिती इकडे कोण सांगत होतं धृतराष्ट्राला? संजय. तुम्ही गीतेमध्ये ऐकलं, संजय उवाच. संजय इकडे धृतराष्ट्राला सांगत होता की आता तिथं रणांगणामध्ये आता असं चालू आहे, रणांगणामध्ये तसं चालू आहे, असं सांगत असताना धृतराष्ट्राचं ध्यान मात्र कुठं होतं? माझे पोरं काय करतात ते सांग, ते देवाचं नको सांगू मला. ते आलं लक्षात? म्हणजे कळून सुद्धा त्याला कळू राहिलंय भगवंताच्या प्रकटीकरणाचा सोहळा त्या धृतराष्ट्राला भगवंत संजय सांगतोय, परंतु ती ऐकण्याची तयारी धृतराष्ट्राची नव्हती. म्हणून त्याला काय म्हटलंय, करंटा. असं परमार्थामध्ये जर कोणी कळत असूनही न कळण्याचं सोंग घेत असेल तर त्याला काय म्हणतात, करंटा शब्द वापरलेला आहे. म्हणून सांगितलं, येथे पाहिजे जातीचे येड्या गाबाळ्याचे काम नव्हे. हे कळण्यासाठी खूप भाग्याचा माणूस लागतो. तीही आत्मबोधाची नि उजुकारे धाव घेतली एक सरे की येर सकळ मार्ग नि दुसरे सांडोनिया पाठी महर्षी येण्याची आले साधकांचे शुद्ध झाले आत्मविद थोरावले येण्याची पंते. हा मार्ग कळायला खूप भाग्यवान लागतो. म्हणून मार्ग दावून गेले आधी दयानिधी संत जन पंत चालो जाता तेनेची पंत चालो जाता चालो जाता तेनेची पंत चालो जाता नपणे गुंता कोठे गाजी नपणे गुंता कोठे तेनेची पंत चालो जाता तेनेची पंत चालो संतांच्या मार्गाने जर तंतोतंत चाललं तर मग मात्र अडचण कुठं पडत नाही. म्हणून अशा संतांना शरण जावायला पाहिजे की जे आपल्याला भगवंताची प्राप्ती करून देतील. गुरु संतांच्या कुळातला असा राजा आहे की जो काय करतो, आपल्याला भगवंताची प्राप्ती करून देतो. जे असे डोळ्यामध्ये ज्याच्या अडचण आहे त्याच्या डोळ्यात काय घालतो, ज्ञानांजन घालतो. ज्ञानाचं अंजन एकदा घातलं ते वेळी दृष्टीशी फाटा फुटे मग वास पाहिजे तेथे प्रकटे महानिधी. जैसे डोळ्या अंजन भेटे ते वेळी दृष्टीशी फाटा फुटे मग वास पाहिजे तेथे महानिधी. धन्य जागो गुरु महिमा देही दाविला देव
निवार होणे भवर जाळे अवघा निरसिला भेव. काय म्हटलं? गुरुमुळं मला देव काय आहे हे कळून आलं. देव मला दिसला असेल तर कोणामुळं? गुरुमुळं. म्हणून पहिलं काय पहिल्या अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये म्हटलंय सर्वांघटी कुठं दाखवला? देहामध्ये दाखवला. कसा दाखवला? आता तो एक प्रश्न आहे. नेमकं दिसतो तर कसा दिसतो? आतापर्यंत येणारा जो आहे तो दिसल का? राम कृष्ण, त्याच्यानंतर भगवान रामाने जे जे भगवान परमात्म्याने जे जे अवतार घेतले त्या अवतारातला तुम्हाला अवतार एखादा दिसेल का? तर तसं दिसणार नसून निर्गुण निराकार नाही ज्या रंग नहीं रूप नहीं दैवत छाया, रंग नहीं रूप नहीं दैवत छाया, निराकार निर्गुण तू चिरगुणाया, निर्गुण निराकार तू चिरगुणाया, निराकार निर्गुण तू चिरगुणाया, निराकार निर्गुण तू चिरगुणाया. मैं गुलाम तू ही मेरा सत्ता बनी तेरा, मैं गुलाम तेरा, तेरा नाम की बुद्धि. निर्गुण स्वरूपाची प्राप्ती करून घेण्यासाठी सद्गुरूची नितांत आवश्यकता असते. निर्गुणाची प्राप्ती मनाने संभव नाही. मनोमार्गे गेला तो तेथे मुकला, हरिपाठी स्थिरावला तोची धन्य. साधूचे संगती मनोमार्ग गती, आकळावा श्रीपती येणे पंथे. म्हणून हे जे म्हणतात ना, आम्ही ज्ञानेश्वरी मुखोद्गत केली, ज्ञानेश्वरी पाठांतर केली, आम्ही त्यावर PhD घेतली, त्याने देव भेटल का? एकतरी होवी अनुभवावे, एकतरी होवी अनुभवावे, एकतरी होवी अनुभवावे. नमा मने ग्रंथे थेट जाणले, नमा मने ग्रंथे थेट जाणले, एकतरी होवी अनुभवावे, एकतरी होवी अनुभवावे. नामा बने ग्रंथ श्रेष्ठ जाणले, नामा बने ग्रंथ श्रेष्ठ जाणले. ओ होवी अनुभवावे, हो. नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी, एक तरी ओवी अनुभव. अनुभवाशिवाय सगळं बाकीचं काय सांगितलं? बाकीचं होल सांगितलं. साचची बोलाचे नव्हे हे शास्त्र. म्हणजे साच म्हणजे पोपटासारखं बोलायचं हे शास्त्र नसून आत्मा अवतरविते अंत, आत्मा अवतरविते मंत्र अक्षरीय आहे की नाही? या ग्रंथांमध्ये या शास्त्रामध्ये असे काही शब्द आहेत की त्याला आत्म्याला प्रकट व्हावंच लागल. यासाठी सगळे शास्त्रग्रंथ असून ते फक्त म्हणून पाठ करण्यासाठी नाही. बोलाची चकडी बोलाचाच भात जेवणिया कोण तृप्त झाला. जर नुसतं वाडा घ्या म्हटले, बुंदी घ्या लाडू जर समजा झालं तर आपल्याला जेवण होईल का? नाही. तृप्तीचा ढेकर तेव्हाच येईल जेव्हा ते ब्रह्मरस घेई काढा. ते जेव्हा तुम्ही घेताल. सांगणारे पण आहेत ना, ऐक्यू सांगीव मंडळी भरपूर आहेत, परंतु जोपर्यंत ते आतमध्ये अनुभूती येत नाही तोपर्यंत त्याचा काही उपयोग होत नाही. म्हणून सद्गुरु रूपी डॉक्टर, तुम्ही जेव्हा आंधळे असता त्यावेळेस तो काय म्हणतो? आता माझ्या जवळचं मला दिसत नाही. आज परमार्थ तेच आहे. तुझं आहे तुझं पाशी परी तू जागा. आपण जागा चुकतो. आपण शोधायला कुठं जातो? तिथं जातो जिथं आपल्याला सापडणार नाही. हा इथं सापडून घेतला आणि तिथं गेलं तर काही वाईट नाही, आहे की नाही? तीर्थव्रती भाव धरी रे करुणा शांती दया. पण त्याच्या आधी काय म्हणले? त्रिवेणी संगमी. चित्त नाही नामे तरिते व्यर्थ, चित्त नाही नामे तरिते व्यर्थ, चित्त नाही नामे तरिते व्यर्थ. चित्त नाही नामे तरिते व्यर्थ. त्रिवेणी संगमे
तुम्ही त्याला जेव्हा सांगता की मला दिसायला अडचण येऊ राहील डॉक्टर साहेब, तर तो काय करतो, एक फ्रेम तुमच्या डोळ्यावर ठेवतो. डोळ्यावर फ्रेम ठेवल्यानंतर एक काच हळूच त्याच्यात टाकतो. पाहिलं असं ना, ऑप्टिक्स म्हणतात ना त्यांना, ऑप्टिक्स. तर ते म्हणतं डॉक्टर साहेब आता जे दिसत होतं ते बी बंद झालं. काय म्हणे, हा बरं असं आहे का, मग ते काढून घेतो, दुसरी काच ठेवतो. म्हणतो हा जरा अंदूक अंदूक दिसायला लागलं. काय अंदूक अंदूक दिसायला लागलं. रस्त्याने चालले येतं कळावं का नाही, का असे माठे तुम्ही आहात की तुम्हाला आतापर्यंत एक काही मैल लागत नाही, शेवटपर्यंत दिसतच नाही म्हटल्यानंतर उपयोग काय आहे की नाही. म्हणजे याला नक्की दृष्टी आहे की नाही. दृष्टी प्रत्येकात आहे, एक समजून घ्या. देखे मनुष्य कुठून विकत नाही आणावं लागत त्याला. देखे मनुष्य जात सकळ हे स्वभावतः भजनशीळ. तुम्हाला भजन करण्याची तुमच्या तयारी कर वृत्ती मुळातच आहे का त्याच्यात आणावं लागतं, अवसान आणावं लागतं. मुळात आहे, फक्त तिला काय करावं लागतं, बाहेर काढावं लागतं. देखे मनुष्य जात सकळ हे स्वभावतः भजनशीळ परी झाले असे केवळ माझे ठाई जे ज्ञानी विना नासले. कशामुळे नासले, ज्ञानाच्या अभावामुळे नासले. कल्पू नये ते कल्पू लागले अनेक होतो. मी जो भगवंत एक आहे त्याच्या ठिकाणी तुम्ही काय आणलं, यंद्री शेंद्री दैवता आणून बसवले आणि त्यामुळे तुम्हाला मी कळणार. तुम्ही त्रपे त्याच्या पुढे भरपूर जाऊन माऊलींनी सांगितलं तुम्ही तीर्थव्रते न करावे. अजून काय काय सांगितलं, जप तप काय जे असं जप तप कर्म क्रियाने म धर्म, जप तप कर्म क्रियाने म धर्म, भावुकाची श्रम व्यर्थ जाय, व्यर्थ जाय, अरे मग याने नाही त्याने नाही त्याने नाही, मग भेटन कशाने पहिल्या चरणामध्ये. एक वासुदेवा एक प्रकाश कोणता देव पाहिला हो, देखिला देखिला माये देवांचा देव आहे की नाही. ज्याला पाहिल्यानंतर सगळे संदेह मिटून गेले आहे की नाही. फिटला संदेह निमाले योगी या दुर्लभ तो म्या देखिला साजनी, तो म्या देखिला साजनी, पाहता 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 मनाला पुरी धनी. योगी या दुर्लभ तो म्या देखिला साजनी, तो म्या देखिला साजनी, पाहता 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 मनाला पुरी धनी. योगी या दुर्लभ तो म्या देखिला साजनी, पाहता पाहता मनाला पुरी धनी, पाहता पाहता मनाला पुरी धनी. योगी या दुर्लभ तो म्या देखिला साजनी, पाहता
पाहता पाहता योग्यांना सुद्धा त्यांच्या ध्यानामध्ये लवकर एक वेळ येणार नाही. तो तू आम्हापाशी मागे पोटी, हो. आपासी मागे पोडी, तो आपासी मागे पोडी. योगियांचे ध्यानी जाताना तुडती, योगियांचे ध्यानी जाताना तुडती, तो तू आम्हापाशी मागे पोटी, तो तू आम्हापाशी मागे योगियांचे ध्यानी जाताना तुडती, योगियांचे ध्यानी जाताना तुडती, हो तू आपासी मागे पोडी, हे बघा आपल्याला लय सोपं सांगितलेलं आहे. जे परमार्थातलेत म्हणजे प्रपंचातले हे गायन बियन आपल्याला काही सुधरून येणार नाहीत आणि आपल्याला येत बी नाही. त्या भानगडीत आपण पडू पण नका. आपण जिथं संपितो तिथून हे चालू करते. कस काय म्हणणार तुम्ही सांगा बरं. आपल्याला जिथं शांत म्हणायचं यांना तार मध्ये गायचं. आपल्याला मंत्रमध्ये पाहिजे, मंत्रमध्ये पाहिजे, मध्यमध्ये पाहिजे, हे मंत्रमध्ये गाणार. गाता येईल तेनेची गावे, त्यांना जमत ते. पण ज्याला देव दाखवायचं काम पण ज्याला जमत तेनेच करावं. संतांकडे ती युक्ती आहे, संतांकडे ती रीत आहे की ज्या रीतीमुळे काय ऐसे वर्म मज देई नारायणा अंतरीच्या खुना प्रकटोनी आहे की नाही. तुमच्या आतल्या खुना प्रकट होण्यासाठी काहीतरी असेल ना. भेटच नाही असं असं आहे का कुठं आहे. भेटतच. माऊलीने काय म्हटलं, कैसे नि द्वैवत प्रसन्न त्वरित उगार आहे निवांत. कसं भेटत नाही, भेटतच आहे की नाही. तू शिंतोय फक्त तुझं काय होऊ राहिले, जागा चुकू राहिली. तू त्रिवेणी संगमाला पळतो, तू नाना व्रत करून पाहतो, नाना वैकल्य करून पाहतो, तू दान धर्म करून पाहतो. म्हणे मग आता काय करायचं, चोऱ्या करायच्या. तसं नाही, परंतु ते केल्याने देव भेटणार आहे असं नाही. तुम्ही व्रते नियम न करावे है की नाही. शरीरात न पिडावे सांगितलं. शरीराला पिडूच नका, त्याने काय होणार नाही. होऊन सुखे येतो घरा नारायण, सुखे येतो घरा नारायण सुखी तो खरा, नारायण सुखी तो खरा. घरी येईल आणि आपलं चित्त एकरूप होईल. त्याच्यासाठी जी आवश्यक आहे त्याच्यासाठी काय म्हणले.
अंतरी विश्वास अखंड नामाचा. बरोबर आहे. म्हणजे ते नाम तत्व आहे आणि ते तत्व तुम्हाला आम्हाला सद्गुरू देतात आणि त्या नामाने मात्र तुम्हाला भगवंत भेटल्याशिवाय राहत नाही. नामापरते तत्व नाही रे अन्यथा वाया अनेक पंथा जाशीदनी. नामावर दृढ राहील. परंतु झालंय काय माहिती का आजकाल नित्य नियम नामी ते प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ हे सगळं नंतरच आहे भाऊ. आधी त्याला भेटलं तर पाहिजे आहे की नाही. त्याला भेटलं तर पाहिजे. ज्या नामाने माऊलींना तात्काळ देव भेटला कसं सांगितलं. श्री गुरु निवृत्ती म्हणा वचन प्रेमळ. श्री गुरु निवृत्ती वचन प्रेमळ तोषला तात्काळ ज्ञानदेव आहे की नाही. थोडी गुगली फेकली तर लगेच गोंधळ होतो. तुम्ही आमची गुगली टाकता आम्हाला टाकते ती. मला चाल काढायचे आतमध्ये महाराज म्हणून मोकळे. म्हणजे एवढे फास्ट आहेत ते. ज्याच्या त्याच्या क्षेत्रामध्ये जो तो फास्ट असतो आणि फास्ट नसेल तर ते माग वाहन कोणतं घेऊन आले. आज तुम्ही येताना वाहन म्हणजे व्हेकल कोणतं घेऊन आले. गाडी कोणती घेऊन आले. का हो बैलगाडी कम नाही आणली. वाहन ते कैसे नि दैवत प्रसन्न आत्ता पाहिजे तुम्हाला. आणि वाहन कोणते वापरता जुन्या काळातले. ते पाकिस्तानकडे तसंच आहे. त्यांची डिफेन्स सिस्टीम एकदम जुन्यातली. त्याच्यामुळे कधी आतमध्ये जाऊन ठोकून आले काही कळलं नाही. सुरक्षा यंत्रणा कशी पाहिजे आहे की नाही. तसं आपलं काय आहे सगळंच फास्ट आहे. कैसेनी दैवत प्रसन्न त्वरित उगारा या निवांत करतळी आवळे तैसा हरी. तुम्हाला तसं पाहिलं तर जर तुम्ही मनाने करायला गेले तर पारा जसा जमिनीवर घ्यायला जावा. पारा माहिती ना पारा धातू. पारे मारत नाही बरं का. पारा धातू तसं हे बी लय अवघड आहे. हे सापडलं तर लय सोपं आहे नाही तर लय अवघड गावचं आहे. मग पाऱ्याचा धातू जसा जमिनीवरून उचलायला पारियाचा रवा गीता भूमीवरी किती अवघड आहे. माऊली म्हणतात तेवढे येत नाहीत. यत्न परोपरी साधन तैसे. तुम्ही जर साधनांचा जर हे करत बसले इतर साधन करत बसले कोणी म्हणे यज्ञच करा. यज्ञ काय परवी करायचे पाऊस बिऊस पाडायला. आता यज्ञ काय साधनांमुळे देव भेटणार नाही. असं काय करावं लागेल की जेणे माझा अहंकार गळून पडेल. आत्ताच चरण घेऊ नका. जेणेकरून माझा अहंकार गळून पडेल आणि मला भगवत प्राप्ती होईल. अहंकार एवढा मोठी गोष्ट आहे ती तुम्हाला तिथपर्यंत जाऊ देत नाही. बाबा अहंकार निशी घनदाट काय म्हटलं. गुरुवचने फुटली पहाट. माता भक्ती भेटली बरवंट तिने मार्ग दाविला चोखटगा. नरहरी रामा गोविंदा वासुदेवा. काय म्हटलं. बाबा अहंकार निशी घनदाट. बाबा म्हणजे वडील. बाबा अहंकार. बाबा हा अहंकार आहे बघा. तुम्ही तुमच्या बापाला आरे तुरे करता का. का हो तुमचं नाही का प्रेमळ आहे ना. प्रेमळ बाप आहे ना. का नाही करत. माझं पोरग जर मला अरे तुरे म्हणलं तर काय करीन. फटके खाईन ना. बाबा अहंकार निशी घनदाट. काय आहे त्याच्यात अहंकार आहे. आता अहंकार म्हणजे काय आहे त्या अहमपणाचा आपल्याला आदर ठेवायचा. वडील म्हणजे आदर आहे आणि आई म्हणजे काय सांगितलं माऊली म्हणून ते म्हणतात ना. माऊली माऊलीला कसं असतं ते कसं असलं ते येडं असलं ते चोट्ट असलं ते भामटं असलं कसं असं म्हणून त्याला काय म्हटलं जी सगळे
पदरात घेते आणि बाप काय करतो दोन्हीची गरज आहे. परमार्थामध्ये तसंच आहे. बाबा अहंकार निशी घनदाट अंधकार रूपी जो अज्ञान रूपी अहंकार आहे त्याला घालवण्यासाठी माता भक्ती भेटली. बरं म्हणत काय झालं माता भक्ती भेटली. जर भक्ती कळून आली नाही हे बघा भक्ती करत नाहीत असे कोण इथं या जगात कोणी नाही सगळेच आहेत. पण भक्ती जर कळली नाही तैसी नुपजता माझी भक्ती कैसी होईल विषय विरक्ती विरक्ती वाचून माझी प्राप्ती नवे निश्चित उद्धवा. काय म्हटलं तसं जर माझी भक्ती कळली नाही तर विषयांची विरक्ती होणार नाही आणि विषयांची विरक्ती झाली नाही तर मी तुला कळणार नाही. म्हणजे याचा अर्थ भक्ती आधी कळून घ्या. भावे करिता माझी भक्ती भावे करिता माझी भक्ती भावे करिता माझी भक्ती भावे करिता माझी भक्ती विषय वासना जळून जाती विषय वासना जळून जाती विषय वासना जळून जाती विषय वासना जळून जाती निर्विकल्प उपदेशात निर्विकल्प उपदेशात हे माझे भक्ती पंथई अशी भक्ती करा. ऐशियाच्या पदरा धरा जेने देव होईल सोयरा. देव आपला सोयरा होऊन जाईन देव आपला होऊन जाईन त्याला सहज पाहता येईन. आहे की नाही. सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावरण नाही रूपवर्ण गुण जेथे तो हा श्री हरी पाहिला डोळे भरी पाहता पहाने दुरी सारोनिया. कसा पाहिला पाहता पहाने दुरी सारोनिया. आहे की नाही. त्रिपुटी असतात बघा ध्येय ध्याता ध्यान त्रिपुटी वेगळा आणि पुढं काय होतं मग ध्येय ध्याता ध्यान त्रिपुटी वेगळा सहस्रदळी उगवला म्हणजे काय होतं अनुभव आहे. कसं सांगता येईल. जेव्हा भक्त भक्ती करायला लागतो भगवंताची कधी कसं भक्ती करत असतो आधी तू आणि मी वेगळा आहे असं समजून तू आणि मी वेगळा आहे असं समजता 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 तू आणि मी कधी एक होतो आणि एकरूप झाल्यानंतर त्याला काय दिसतं सहस्रदळी उगवला. मग हे साधकांना माहिती सांगायची गरज नाही. मग ती अनुभूतीजन्य ज्ञान आपल्याला घेण्यासाठी आपल्याला ध्येय ध्याता ध्यान हे तिन्ही काय करावं लागतील एकरूप करावं लागतील. विराले ते म्हणून अभंगाच्या विराले ते ध्येय गेले विराले
खूप छान साथ मिळाली. गायन वादन सगळ्यांनीच मंडळींनी म्हणजे 3-3 कीर्तन करणं सोपं नाही तसं पाहिलं. आता अजून एक आहे की नाही संध्याकाळी, आणि त्यावेळेस तर तुम्ही मला माहिती काय करणार आहे, तुम्ही हातपाय तुमचे विसरून जाता पूर्णपणे, आहे की नाही? हा, मग हेच तर विसरायचंय ना, त्यालाच तर म्हणतात ना विसरण. देहाचा विसर कसाही पडो, तुम्ही गायनातून पाडा. काया वाचा मने इच्छिता काया वाचा मने इच्छिता अवस्था ही स्थूल देहातून सूक्ष्म देहात जाण्यात सगळ्यात अंतिमची अवस्था असते, ज्या अवस्थेमध्ये गेल्यानंतर देहाचा विसर पडतो. आणि त्याच अवस्थेमध्ये संत महात्मे सारखे राहायचे, त्याला ते म्हणायचे पर्यवून परते घर तेथे राहू निरंतर. या अवस्थेमध्ये ते राहायचे, मग ते भले काय जगात वावरत असो, तो देह संगे तरी असे तुमच्या तो देहातच राहायचा, तुमच्या संगत राहतो महात्मा. परंतु तो देह वेगळा असतो, तो दिसायला बाहेरून त्या तुमच्यासारखाच दिसल, तुमच्या आमच्यातच वावरत असेल. अशा महात्म्याचं अहंकार निघून गेलेला असतो, तो कधीच देव झालेला असतो. आणि नुसतंच देव झालेला नसतो, तर आपणासारखं दुसऱ्यांना इतकं तात्काळ त्यांनी करून टाकलेलं असतं. अहंकार केला अहंभाव, त्याला सर्वत्र देव दिसायला लागलेला असतो. अहंकार गेला, अहंकार गेला, अहंकार अभंगाच्या तिसऱ्या चरणात सांगितलं. सर्व
अहम भाव सर्व दिसे देव निसंदेह भव नाही अम्मा. एकदा अहंकार सोडला की मग नक्कीच जाण्या येणे त्याच्यासाठी उरत नाही. भाऊ म्हणजे काय, जाणं येणं आणि शरीर, त्यासाठी उरत नाही. आणि तो भगवत स्वरूप तेव्हाच झालेला असतो. लोक समजतात मुक्ती ही मेल्यानंतर आहे. मुक्ती ही कुठेतरी ठेवलेलं गठुड आहे. मुक्ती ही कुठे ठेवलेलं गठुड नसून मुक्ती ही एक काय आहे. ए ताई बस कर रे. मुक्ती ही एक ठेवलेलं गठुड नसून ती काय आहे, ती स्थिती आहे. हे बा ती आता तिचं काय चाललंय, ती काय करू राहिली का बरं, काय झालं तिथं, तुम्ही कम नाही तिकडे पाहू राहिले, याचा अर्थ काय तुम्हाला सगळ्यांना माहिती ते काय होऊ राहिलं ते, आहे की नाही. असं झालं. आता हे म्हणते डॉक्टर आहेत, हे असं कम करतात नवीन मंडळी ज्यांना माहित नाही. हा डॉक्टर पण आहेत ना, डॉक्टर मंडळी असून सुद्धा गायन एवढं चांगलं आहे, डॉक्टर मंडळी असून सुद्धा कीर्तन करतात. याचा अर्थ काय, तिकडे कुठंतरी काय आहे, पूर्णत्व नाही. विज्ञानाला पूर्णत्व आहे का, नाही. विज्ञान अर्ध आहे आणि विज्ञानाच्या पुढे काय आहे, परमार्थ आहे. परमार्थाला लागणं म्हणजे सुरुवात आहे. विज्ञान तिथं संपत, तिथं परमार्थ सुरू होतो. म्हणून ते जे आहे ते विज्ञान आहे परमार्थातलं. आलं लक्षात. ते म्हणते असं काय करतात, पंढरीचे भूत मोठे आल्या गेल्या झड. आता प्रमाण देऊ नका, मग 12 वाजेन मी, कारण भांडवल भरपूर आहे, बाबाचाच चेला आहे. त्यामुळं तुम्हाला यांना त्रास द्यायचा नसून तर प्रमाण आवर्ती घ्या. तुमच्याकडे खूप भांडवल आहे, साथ खूप चांगली केलेली आहे. पण नवीन नवीन मंडळींना आपल्याला चान्स द्यायचा. साखरेताईंचं कीर्तन मला ऐकायला मिळेल नाही, कारण ताईंचा आवाज माझ्यापर्यंत येत होता, पण आपलं एकच येत नाही आणि घाबरत नाही पहिली गोष्ट. तर तिथपर्यंत आवाज येत होता, नामदानाचं काम चालू होतं आतमध्ये, म्हणून मला बाहेर काय येता आलं नाही. परंतु ज्यासाठी ते सांगत होत्या ते आतमध्ये चालू होतं आणि तेच सांगितलं. ज्याच्यासाठी सांगितलं तेच जर केलं नाही तर ते काय सांगितलं ते काही वाया जातं. तसं त्या नामासाठी हे सगळं चाललेला खटाटोप आहे. हे व्यवहारच कशाला, तुझे नामाचा व्यवहार, देवा तुझा मी सोनार, तुझे नामाचा व्यवहार. मला एकच व्यवहार कळतो, तुझ्या नामाचा व्यवहार, बाकीचं मला काही घेणं देणं नाही. आलं लक्षात. म्हणून आपला विषय चालला होता की असा एकदा भगवत स्वरूप होता ना, माणसाच्या देहाची ती अवस्था होती. पंढरीचे भूत मोठे आल्या गेल्या झडपी वाटे, बहु खेचरीचे रान जाता वेडे होय म्हण, तेथे जाऊ नका कोणी, जे गेले ते नाही आले. बरं आहे का, ते पंढरपूरला गेले वापस येतात ना. मग हे कोणतं पंढरपूर आहे असं की तिथे गेल्यानंतर परत येत नाही. तू का पंढरीशी गेला पुन्हा. आता याच्यात 2 वाद आहेत. एक जर एका ठिकाणी काय म्हटलंय, तू का पंढरीशी गेला पुन्हा जन्म, आणि एका ठिकाणी काय म्हटलंय, आम्ही वैकुंठवाशी आलो याची. मग आता काय घ्यायचं. संत हे तुमच्या उद्धारासाठी परत परत येतात, त्यांना वाटल तेव्हा येतात. आणि तेव्हा वाटते खुंटलिया सायास, ऐक नाही, ते त्यांचं खुंटलेलंच असतं, त्यांच्या मनावर असतं. देवाला विचारायची सुद्धा गरज नाही, जाऊ का चालले. म्हणजे भगवंताने हे चाव्यामुळेच संतांकडे देऊन टाकलेले आहे की नाही. संता विन प्राप्ती नाही, ऐसे वेदे देती वाही. संतांकडे हे देऊन टाकलं. म्हणून आपल्याला सद्गुरूकडून अशा साधनाची गरज आहे की ज्या साधनामुळं आपण जलद गतीने तिथपर्यंत पोहोचू, ह्याच जन्मामध्ये पोहोचू. नाही तर म्हणजे मग 184 आहेतच, आहे की नाही. जर इथल्या इथं जर पोहोचायचं असेल तर वाहन कसं लागेल. मी आता बोलता बोलता राहिलो मध्ये, कोणत्या वाहनाने आले तुम्ही, आहे की नाही. रात्रंदिवस आपल्याला युद्धाचा प्रसंग आहे. तुमच्याकडे विमानं कसे पाहिजेत, एकदम फास्ट, आहे की नाही. जे दुसऱ्याच्या संरक्षण यंत्रणेमध्ये पकडमध्ये येणार नाहीत. तुम्ही आम्ही कशात पकडमध्ये येतो, माया. तुम्ही आम्ही मायेत अडकणार पण नाही, त्याच्यातून सुटलो पण पाहिजे आणि जलद गतीने निघून पण गेलो पाहिजे. द्रुतगती मार्ग म्हणतात त्याला, काय म्हणतात, द्रुतगती, है की नाही. ती ही आत्मबोधाची निवजुकारे, तरी गुरुदाविल्या वाटा, येऊन विवेक तीर्थ तटा, धुवन या मळकटा, बुद्धीचा त्याने, बुद्धीला लागलेला मळ एकदा ही अवस्था करून धुवून घेतला
की मग मात्र तो कसा होतो, स्वच्छ होतो. आणि एकदा स्वच्छतेचं अंतःकरण होतं ना, हे आदळापट होती, मग ते रडायला लागतो, है की नाही. आणि असं होत असताना ती अवस्था होणं म्हणजे त्याचं शुद्धत्व तयार होणं, आणि शुद्धत्व झालं म्हणजे त्याचं पूर्णत्व झालं. काय झालं? शुद्धत्व झालं म्हणजे त्याचं पूर्णत्व झालं. त्याच्यात काही कचरा राहिलेला नाही. याचा अर्थ परत कचरा येणार नाही असं नाही बरं का. तुम्ही लगेच परत अहंकारावर जाता, झालो मी, है की नाही. त्या अहंकारावर न जाता त्या दशेमध्ये राहणं यालाच परमार्थ म्हणतात, है की नाही. शेवटचा दिवसापर्यंत, शेवटच्या श्वासापर्यंत त्या नामाने अहंकार रहित राहणं, भगवंताच्या अहंकार घेऊन राहणं. काय? मी भगवंत आहे, मी देह नसून, या उक्तीवर राहण्यासाठी आपल्याला ते नाम निरंतर गरजेचं आहे. ते साधन असं पाहिजे की जे तुम्हाला, म्हणून म्हटलं पूर्ण कसं सांगितलं, ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण दिदले संपूर्ण. साधन पूर्ण असो, पूर्णत्वाला घेऊन जाणारा असो, साधन तात्काळतेने घेऊन जाणारा असो. कारण आपल्याला एक तर वेळ कमी आहे कलियुगामध्ये, कोणाला एक तर वेळ नाही. त्याच्यात तुम्हाला परमार्थातलं काय शिकायचं, शिखरातलं द्यायचं, निगम आचळ अशी गोष्ट द्यायची. मग अशा गोष्टीसाठी जसं तुम्ही रेल्वेने प्रवास केलेला असेल, आणि रेल्वेने प्रवास करत असताना आपल्याला कळलं आता दिवस थोडे राहिलेत, आणि गाडी तर काय रिझर्वेशन तर नाही. रिझर्वेशन एक तर करून घ्या, आणि नसेल तर एक कोणतं तिकीट असतं, मी तात्काळ शब्द ऐकलेला ना, तात्काळ शब्द असतं, तात्काळ मिळल, मग ते तात्काळ रिझर्वेशन होतं. तसं हे नाम तुमच्यासाठी तात्काळ काम करतं. श्री गुरु निवृत्ती वचन प्रेमळ तोषला तात्काळ ज्ञानदेव. म्हणून एकदा नाही घडविला नाही बैसविला, असा जो पांडुरंग परमात्मा पंढरपूरचा आहे, त्या भगवंताचा आपण एकदा सर्वागटी वसे तो आत्मप्रकाशे, प्रत्यक्ष आम्हा दिसे गुरुकृपा. विराले ते ध्येय ध्यान गेले मनी, मनाची उन्मनी एक झाली. ठेला अहम भाव सर्व दिसे देव, निसंदेह भव नाही आम्हा निवृत्ती साधन. गैनी प्रसाद सर्व हा गोविंद सांगत असे. निवृत्तीनाथांचा सेवेसाठी घेतलेला हा 4 चरणांचा अभंग, ज्यामध्ये भगवंताच्या प्राप्तीसाठी सद्गुरु अनावार्यता आहे हे सांगितलं, आणि त्यासाठी ज्या साधनाची आवश्यकता आहे ते संतांकडून तुम्हाला मिळतं, गुरुकडून तुम्हाला मिळतं. म्हणून आपण त्या संतांचं एकदा भजन करू. झालेली सेवा सद्गुरु कडूभाऊ काटे बाबा
आमच्या माई, तसेच भगवान परमात्मा दत्तात्रय महाराज, माऊली ज्ञानोबा आणि आपल्या संप्रदायाचे आद्य प्रवर्तक श्रीपाद बाबा यांच्या चरणी सेवेला पूर्णवराम देऊ. तसंच झालेली सेवा ही मी साळुंकी मंजुळ बोलत असे वाणी, परी शिकविता धनी वेगळाची असे. एरवी तरी मी मूर्खू, माऊली काय म्हणतात, एरवी तरी मी मूर्खू, जरी झाला असे अविवेकू, तरी संत कृपा दीपकू सोज्वळू असे. म्हणून हे संतांचं वचन तुमच्या समोर सांगितलं, तुम्ही ते शांत चित्ताने ऐकलं आणि त्यासाठी सर्व साधक बंधू भगिनींना धन्यवाद, टाळकरी मंडळींना धन्यवाद, गायनाचार्य, मृदुंगाचार्य, तसेच पेटी मास्टर, आपले सगळेच सहकारी सर्वांनी शांत चित्ताने ऐकले याबद्दल धन्यवाद. आणि येथे